महत्त्वाची बैठक पार पडली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर ही चर्चा झाल्याचं कळतंय। त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत त्या विभागाला पूर्ततेबाबत आदेश देण्यात आले। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, काय शक्यता आहे या बैठकीमध्ये मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य होऊ शकतायत का? नक्कीच आपण बघतोय की मनोज जरांगे पाटील यांनी अनेक खरं तर मागण्या सरकारच्या समोर पुन्हा एकदा ठेवलेल्या बघायला मिळत आहे। 2 ते 3 दिवसांमध्ये या संदर्भात चर्चा करून माहिती सांगतो असं देखील मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन करण्यात आलं। आज उपसमितीची बैठक झाली। या उपसमितीच्या बैठकीमध्ये खरं तर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कळत आहे। एकूणच ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या आधारे ज्या विभागातर्फे त्या कामाची पूर्तता करण्याची शक्यता आहे किंवा करता येऊ शकतात त्या विभागाला पूर्ततेसंदर्भातले आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे। यासोबतच एकूणच कशा पद्धतीनं खरं तर हे कामकाज झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं आगामी काळामध्ये या सगळ्या मागण्यांची पूर्तता होऊ शकते याच्या देखील एकूणच सगळ्या बाबी तपासून घेण्यासंदर्भातले आदेश देखील देण्यात आले असल्याची नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी। तर मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य